नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. निवडणुकीच्या काळामध्ये माणसं भूमिका बदलत असतात. अगोदरच्या निवडणुकीमध्ये आपण काय बोललो होतो, काय आश्वासनं दिली होती हे ते विसरतात. निवडणूक आले की नवे वादे, नवे इरादे असं सगळ्यांचं असतं. बघा, आपल्याला आठवत असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे पूर्वी ही शिवसेना जी एकत्रित होती त्याचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरे करायचे आणि बाळासाहेब ठाकरेंची भाषा ठाकरी भाषा म्हणून ती प्रसिद्ध होती. संभाजीनगर तिकडची अगदी महापालिकेची निवडणूक असू दे, जिल्हा परिषदेची असू दे, विधानसभेची असू नये तर लोकसभेची असू दे, किंवा परभणी, एकूणच अशा सगळ्या ठिकाणचं त्यांचं भाषण असायचं, खान हवा की बाण हवा. म्हणजे तुमच्या या सगळ्या विषयामध्ये खान येणं परवडणारं नाही, कारण संभाजीनगर तसं मुस्लिमांची संख्या मोठी आहे. आणि वर्षानुवर्ष याच मुद्द्यावर ध्रुवीकरण करत निवडणुका जिंकल्या गेल्या. आता पहिल्यांदा अशी वेळ आलेली आहे या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं बाण हे निशाण जे आहे ते गेलं शिंदे गटाकडं. ठीक आहे, तर अजून ते कोर्टातून काय होईल तर, पण सध्या तूर्त निवडणुकीत त्यांना मशाल चिन्ह मिळालं आहे. आणि आता ते बोलताना त्यांना खान हवा की बाण हवा ही भूमिका मांडता येत नाही, त्यांना ती मांडायची पण नाही. आता त्यांना खानांची मतं हवी आहेत आणि म्हणून ते असं सांगतायत, मुस्लिम लोक आमच्याकडे आले आणि ते म्हणाले की उद्धवजी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता पूर्वी मुस्लिम मतं ही शिवसेनेकडे का नव्हती, आत्ता ती का येत आहेत, अगोदर ती का चालत नव्हती, आत्ता ती का चालतात, या विषयावरती सांगितलं गेलं पाहिजे ना, लोकांना कळलं पाहिजे ना. आता मांडीला मांडी लावून बसताना मांडी त्यांची रुतत नाही का, याचा पण खुलासा केला पाहिजे. काय होतं, निवडणुकीच्या काळात मतं मिळवण्यासाठी माणसं सर्व प्रकारच्या तडजोडी करत असतात. मुस्लिम मताचं लांगुलचालन करण्याची भूमिका ही काँग्रेसनी वर्षानुवर्ष घेतली. प्रत्येक निवडणुकीमध्ये ते अशीच लांगुलचालनाची भूमिका घ्यायचे. आता काँग्रेसच्या सोबतीला शिवसेना आले, उद्धव बाळासाहेब ठाकरे. राष्ट्रवादीला तर काही भूमिकाच नाही, राष्ट्रवादीची स्वतःची अशी काही भूमिका नाही. जाहीरपणे सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की त्यांना विचारलं की काँग्रेस पक्षाचे जी काही ध्येय धोरणं आहेत आणि राष्ट्रवादीची ध्येय धोरणं आहेत ह्याच्यामध्ये आता काय फरक राहिला आहे. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं याच्यात आता काही फरक राहिलेला नाही. फक्त दोन भाऊ वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात, आता राहायला लागलेत बऱ्याच वर्षांना, आता पुन्हा कशाला म्हणून ते वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत आहेत, असं त्यांनी सोपं करून उत्तर दिलं. थोडक्यात राष्ट्रवादीची स्वतःची अशी कुठलीच भूमिका नाही, त्यामुळं लांगुलचालन अमुक तमुक असे त्यांना काही म्हणजे बोलणं दूषणं लावणं पण गरज नाही, काही कारणच नाही. फक्त तात्विक मुलामा देत आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत, आमचं हिंदुत्व जानव्यात अडकलेलं नाही, अशी जी भाषा, शेंडीत अडकलेली नाही अशी जी भाषा उद्धव ठाकरेंची होती आहे, मग आता त्यांचं हिंदुत्व कशात आहे ते तरी कळलं पाहिजे ना. त्यांच्या हिंदुत्वाची भूमिका म्हणजे काय आहे, आमचं व्यापक हिंदुत्व आहे म्हणजे. अरे कधीपासून व्यापक हिंदुत्व झालं तुमचं? म्हणजे इतके दिवस ध्रुवीकरण करण्यामध्ये, मुस्लिम मंडळींना शिव्या देण्यामध्ये तुमचा जन्म गेला. आता तुम्हाला प्रेमाचं भरतं कसं आलं, मुस्लिम लोकांना हे कळत नाही असं नाही, पण त्यांचंही आता अडचण अशी आहे, एकीकडे भाजप आहे आणि दुसरीकडे काँग्रेससोबतवाली ही शिवसेना आहे, म्हणजे मवाळ झालेली आहे. मग ते देखील भूमिका ठरवत असतात. आता ते मिळणारच आहेत मतं, तर कशाला आपण त्यांच्या विरोधात बोलायचं, कशानं त्यांना दुखवायचं, अशा पद्धतीची सोयीची राजकीय भूमिका उद्धव ठाकरे घेत आहेत. आता त्यांनाही काही तत्त्वज्ञान असं राहिलेलं नाही. त्यांचे प्रवक्ते, विश्व प्रवक्ते रोज एक वेगळं वाक्य बोलतात. उद्धव ठाकरे हे
आता G20चं नेतृत्व करू शकतील, युनोचं प्रतिनिधित्व करू शकतील, जागतिक नेते आहेत, एवढंच ते आता म्हणायचं शिल्लक राहिलेले आहेत. नाहीतर त्यांनी मोदी की झाड की पत्ते, मोदींच्या समोर आमचे उद्धव ठाकरे काय अशी ती भूमिका मांडतच आहेत. आणि लोकांनाही करमणूक होत असते हो, लोकांना हे कळतं. पण ओठात एक आणि पोटात एक अशी भाषा राजकारणामध्ये केली जाते. या वेळेला आता यांचं ओठात पोटातला विषयच नाही, कारण यांची भूमिका अशी काही नाहीच आहे. काही करून आपल्या 2-5 जागा आल्या पाहिजेत, एवढ्या जागा आल्या तरच आपली इज्जत वाचेल, नाहीतर त्या शेळीच्या शेपटीसारखं होतं. अशी अवस्था आपली होऊ नये यासाठीची धडपड उद्धव ठाकरेंची चालू आहे. आणि म्हणून त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते, खाण हवा की बाण हवा ही जी घोषणा तेव्हा दिलेली होती, त्या घोषणेचं झालं काय? त्या घोषणेबद्दल आत्ता तुमचं म्हणणं काय सांगा ना लोकांना. लोक वेडे नाही आहेत, लोकांना हे सगळं कळतं. आणि त्यामुळं भूमिका राजकीय पक्ष सोयीनुसार कशा बदलत असतात, निवडणुकीच्या काळामध्ये ते गोडगोड कसं बोलतात, शुगर कोटेड, आणि कोण सच्चा आणि कोण झुटा तुम्ही मांडलं ना, स्पष्ट मत मांडणारा, खरं बोलणारा लोकांना आवडतो. पण ढोंगीपणा करणारे, नकलीपणा करणारे हे लोकांना आवडत नाहीत. आणि त्यामुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी आत्ता अवस्था होती आहे ती अतिशय वाईट आहे. दिवसेंदिवस बुडत्याचा पाय खोलात या पद्धतीने त्यांचा कारभार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.